स्कॉलरशिप इयत्ता 5वी विषय गणित विभाग 2 संख्यांवरील क्रिया या विभागातील 8वे प्रकरण आहे बेरीज। या प्रकरणातील स्वाध्याय 8.1 मधील सर्व उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या स्वाध्याय 8.1 मधील पहिला प्रश्न आहे। या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे 8,99,999 अधिक 1 बरोबर किती। सरळ सहज एक बेरीज दिलेली आहे आणि ती बेरीज या ठिकाणी आपल्याला करायची आहे। जर आपण 8,99,999 मध्ये 1 जर मिळवला तर या ठिकाणी आपल्याला 9 लाख मिळतात हे आपल्या लक्षात येईल, पण तरी आपण या ठिकाणी बेरीज करू। 8,99,999 यामध्ये आपल्याला 1 मिळवायचा आहे। 10ला 0 ह्याच्याला 1, 10ला 0 ह्याच्याला 1, 10ला 0 1, 10ला 0 ह्याच्याला 1, 10ला 0 ह्याच्याला 1 आणि 9 म्हणजेच 9 लाख रुपये 9 लाख बेरीज मिळते। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये 4,206 अधिक 50,424 अधिक 6,301 बरोबर किती। या ठिकाणी 3 संख्या दिलेल्या आहेत आणि 3 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। विद्यार्थ्यांना ही बेरीज करत असताना फक्त त्यांची एकक खाली एकक, दशक खाली दशक ही स्थाने बरोबर येतील ही काळजी आपण घेतली पाहिजे। या ठिकाणी 50,000 आहे ते 50,424 आणि तिसरी संख्या आहे 6,301 या 3 संख्यांची बेरीज करायची आहे। 6 4 10 1 11ला 1 ह्याच्याला 1 1 2 1 3 2 4 6 6 3 9 4 6 10 10ला 0 ह्याच्याला 1 5 1 6 60,931 याची बेरीज येते। 60,931 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। तिसरा प्रश्न आहे। तिसऱ्या प्रश्नात सुद्धा 2 संख्या दिलेल्या आहेत। पहिल्या संख्येमध्ये एका शतक स्थानची संख्या या ठिकाणी दिलेली नाही आणि पूर्ण त्या 2 संख्येची या ठिकाणी बेरीज दिलेली आहे। असं असताना या चौकटीमध्ये कोणता अंक येईल हे या ठिकाणी विचारलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर ह्या चौकटीमध्ये जो अंक येणार आहे तो आपण जर पर्यायाचा आधार घेऊन जर लक्षात म्हणजे पाहिलं तर आपल्याला लवकर उत्तर मिळू शकते। पहा या ठिकाणी आपण बेरीज करू। 7 6 7 6 13 13ला 3 ह्याच्याला 1 4 1 5 5 7 12 12ला 2 ह्याच्याला 1। आता 9 इथं दिलेला आहे खाल्ल्या संख्येत शतक स्थानी आणि हातचा 1 आलेला हे 10 होतात आणि या ठिकाणी बेरीज तर 6 आलेले आहे म्हणजे 10 6 10 6 16शी 6 या ठिकाणी येऊ शकते। म्हणजे या ठिकाणी जर आपण 6 घेतलं तर पहा 6 1 7 7 आणि 9 16 16शी 6 येतात ह्याच्याला 1 3 1 4 4 5 9 आणि 5 3 8 म्हणजे चौकटीत या ठिकाणी 6 हा अंक येतो। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल। चौथ्या प्रश्नात सुद्धा मित्रांनो बेरीजच दिलेली आहे। आता ही बेरीज आपण प्रत्यक्ष मांडणी करून करण्यापेक्षा मांडणी न करता तोंडी कसं करता येईल हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। पहा या ठिकाणी पहिली संख्या आहे 1 लाख, दुसरी संख्या आहे 10 लाख आणि तिसरी आहे 999। पहा ह्या 2 संख्यांची बेरीज 10 लाख आणि 1 लाख हे 11 लाख होतात म्हणजेच 11,999 ही बेरीज येते याची। 11,999 पहा पहिलाच पर्याय आहे 11,999 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल, ही बेरीज असेल त्या 3 संख्यांची। 5वा प्रश्न सर्वात मोठी 5 अंकी विषम संख्या, सर्वात मोठी 5 अंकी विषम संख्या व सर्वात लहान 6 अंकी समसंख्या यांची बेरीज किती। पहा ह्या 2 संख्या अगोदर आपल्याला लिहून घ्याव्या लागतील आणि नंतर त्यांची बेरीज करावी लागेल। तर सर्वात मोठी 5 अंकी विषम संख्या कोणती आहे आपण पाहू आधी। मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या लिहित असताना आपण 9 हे अंक वारंवार लिहित असतो। पहा सर्वात मोठी 5 अंकी संख्या या ठिकाणी 99,999 आहे आणि ही विषम संख्या लिहायची आणि विषम संख्या आहे। यानंतर सर्वात लहान 6 अंकी समसंख्या, पहा सर्वात लहान 6 अंकी समसंख्या लिहित असताना डावीकडे आपण 1 लिहितो आणि त्याच्या उजवीकडे 1च्या आपण तेवढे 0 घेत असतो। या ठिकाणी 6 अंकी घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच 1 लाख होतील 1 लाख आणि ही झाली आणि ही समसंख्या आहे एकक स्थानी 0 हा अंक आहे त्यामुळे ही 6 अंकी समसंख्या आली आणि ही 5 अंकी मोठ्यात मोठी
ही विषम संख्या आली, सर्वात मोठी घ्यायची होती. आता या दोन संख्यांची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल 1,00,000 अधिक 99,999. पहा याची बेरीज येईल 1,99,999. म्हणजे बेरीज करत बसण्यापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा आपण या ठिकाणी डायरेक्ट तोंडी उत्तरसुद्धा सांगू शकतो. याचं 1,99,999 या दोन संख्यांची बेरीज येईल आणि ती आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये 1,99,999. सहावा प्रश्न तिसऱ्या प्रश्नाप्रमाणेच आहे. सहावा प्रश्नसुद्धा पुढील उदाहरणात चिन्हांची जागा असलेले अंक आपल्याला शोधायचे आहेत आणि उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, बेरीज दिलेली आहे. म्हणजे आपल्याला चिन्हांचे जागी जो अंक येणार आहे तो ओळखण्यास सोपे जाईल. 8 या ठिकाणी बेरीज करू आपण. 8 आणि 8 16शी 6 हातचा आला 1. पहा या ठिकाणी 1 हातचा आणि हे खाल्ल्या संख्येतील 2 म्हणून 3 होतात आणि उत्तरात आलेला आहे 4. म्हणजे ह्या रंगवलेल्या स्टारच्या जागी 1 हा अंक येईल, म्हणजे या ठिकाणी बरोबर 4 होतील. यानंतर 2 या ठिकाणी गोल आणि बेरीज आलेली आहे 1. म्हणजे या ठिकाणी 2 मध्ये जर आपण 9 मिसळले तर 9 2 11 होतात. 9 2 11, 11शी 1 हातच्या आला 1 आणि या ठिकाणी 1 खाल्ल्या संख्येत आहे 4. 4 आणि 1 5 आणि उत्तर आहे 8. म्हणजे 5 मध्ये जर 3 मिळवले तर 8 होतात. म्हणजेच या फुल्लीच्या जागी 3 हा अंक येईल. आणि अशा पद्धतीने पहा, प्रथम फुल्लीच्या जागी आहे 3, या गोल आणि टिंबाच्या जागी आहे 9 आणि ह्या रंगवलेल्या स्टारच्या जागी आहे 1. म्हणजे ह्याचा क्रम असेल 3 9 आणि 1. पहा पहिल्याच पर्यायामध्ये या फुल्लीची किंमत आहे 3, रंगवलेल्या स्टारची किंमत 1 आहे, बरोबर आहे. पहा या ठिकाणी आपण घेतली होती. आणि या गोलमध्ये टिंब असलेल्या संख्येची किंमत अंकाच्या चित्राची किंमत आहे, चिन्हांची किंमत आहे 9. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो याच पद्धतीने आपण जर सोडवले तर लवकर आपल्याला उत्तर मिळू शकते. यानंतर पुढचा प्रश्न 3.5 लाख व 5.25 लाख यांची बेरीज किती. या ठिकाणी दोन संख्या सांगितलेल्या आहेत. 3.5 लाख आहे म्हणजे 3,50,000 आपण अंकात लिहून घेऊ. ही 3.5 लाख व 5.25 लाख. आता 5.25 लाख आपल्याला अंकात लिहिता आले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 4,75,000 याचं दुसरं नाव आहे 5.25 लाख. यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. बेरीज येईल 8,25,000. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. समोरचा प्रश्न 2 संख्यांमधील फरक 3,17,529 आहे. त्यातील लहान संख्या ही 8,04,613 असल्यास मोठी संख्या कोणती. मित्रांनो या ठिकाणी कोणती क्रिया केल्यानंतर आपल्याला योग्य उत्तर मिळेल हे समजणं फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पहा 2 संख्या आहेत आणि त्यातील फरक या ठिकाणी दिलेला आहे. 3,17,529 हा फरक आहे आणि त्या 2 संख्यामधील लहान संख्या या ठिकाणी दिलेली आहे. आणि मोठी संख्या जर आपल्याला या ठिकाणी पाहायची असेल किंवा कोणती आहे जाणून घ्यायची असेल तर या लहान संख्येमध्ये आपल्याला त्यातील जो फरक आलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळवावा लागेल. म्हणजे आपल्याला मोठी संख्या या ठिकाणी मिळेल. म्हणजे लहान संख्या आहे 8,04,613 आणि त्या 2 संख्यातील फरक आलेला आहे 3,17,529. याची जर बेरीज केली तर आपल्याला ती दुसरी मोठी संख्या या ठिकाणी मिळेल. 3 आणि 9 12, 12शी 2 हातच्या आला 1, 1 आणि 1 2 आणि 2 4, 6 आणि 5 11ला 1 हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, 12ला 2 हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि 8 आणि 3 11. एकक दशक शतक 2 संख्या. या ठिकाणी ती मोठी संख्या असेल 11,22,142. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल किंवा ती दुसरी मोठी संख्या असेल 11,22,142. यानंतर 9वा प्रश्न. 9व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी सरळ एक बेरीज दिलेली आहे. पहिली 4 अंकी संख्या आहे, दुसरी 5 अंकी संख्या आहे आणि या 2 संख्यांची बेरीज करायची आहे. पहा पहिली संख्या आहे 4,736 आणि दुसरी संख्या आहे 95,263. 6 आणि 3
9, 3 आणि 6 9, 7 आणि 2 9, 4 आणि 5 9, 9,900. म्हणजेच या दोन संख्यांची बेरीज येईल 99,999. 6 आणि 3 9, 3 आणि 6 9, 7 आणि 2 9, 4 आणि 5 9, 9,900. म्हणजे बेरीज असेल 99,999. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. या स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न आहे 10वा. 10व्या प्रश्नामध्ये सुद्धा 3 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. त्या तीनही संख्या आपण मांडणी करून घेऊ योग्य पद्धतीने. पहिली संख्या आहे 87,463. दुसरी संख्या आहे 2,135 आणि तिसरी संख्या आहे 10,402. या 3 संख्यांची बेरीज करायची आहे. पहा, 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10शी 0 हाताला 1, 6 आणि 1 7, 8 9 10, 10शी 0 हाताला 1, 4 आणि 1 5 6, 6 आणि 4 10, 10शी 0 हाताला 1, 7 आणि 1 8 9 10, 10ला परत 0 आणि हातचा 1 आला परत, 8 आणि 1 9 आणि 1 10. एकक दशक शतक म्हणजे ह्या तीनही संख्यांची बेरीज येते 1,00,000. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,00,000. पहा, पर्यायामध्ये 1,00,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल.